9/7/2026 रोजी प्रसिद्ध झाला. अधिसूचनेनुसार हरकत घेण्याची मुदत 8/7 आहे, ती वाढवून मिळावी अशी पहिली मागणी आहे. दुसरी मागणी ब्लू लाईन आणि रेड लाईन नवीन तयार करण्यात आलेला विकास आराखडा कुडाळ शहरामध्ये ब्लू ब्लड लाईन व रेड ब्लड लाईन दर्शविण्यात आलेले आहे. सदरील विकास आराखड्यामध्ये दर्शविण्यात आलेली ब्लू ब्लड लाईन व रेड ब्लड लाईन ही पाटबंधारे विभागातर्फे निर्देशित करण्यात आली होती. गेल्या 50 ते 100 वर्षांमध्ये जुना हायवे असताना व नवीन हायवे असताना अस्तित्वात आल्यानंतर बस डेपो ते लक्ष्मीवाडी, स्मशान ते गुलमोहर हॉटेल, कुडाळ पंचायत समितीच्या मागील बाजूस नदीचा पूर आलेला आहे. सदरील भागात अधिकृत पूर आलेला आहे. असे असताना ब्लू ब्लड लाईन पण प्रत्यक्षात नकाशात दर्शवलेली ब्लू ब्लड लाईन हॉटेल पॅलेस समोरील हॉटेल हायवे बस डेपोच्या मागे रोशन गॅरेज पासून लक्ष्मीवाडी हायवे यांच्या घराला लागून लक्ष्मी मंदिराच्या खालच्या बाजूला स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कुडाळ ते मच्छी मार्केटच्या बाजूने प्रभाकर मिस्त्री स्वामिल पर्यंत दर्शवण्यात आलेली आहे. वर प्रसिद्ध झालेल्या नकाशामध्ये नृसिंह मंदिर ते लक्ष्मी मंदिर ते कन्या शाळा ते वाचनालय, डॉन बॉस्को हायस्कूल ते कुडाळपूर व त्या शेजारील खासे सावंत यांची घरे पण रेड ब्लड लाईन मध्ये दर्शवण्यात आलेली आहे. असा पूर 50 ते 100 वर्षात आम्ही लोकांकडून माहिती घेतली. तो कधी आलाच नाही. तो पूर्णपणे 100% चुकीचा आहे आणि तो पाटबंधारे विभागाने केलाय. तर तो परत करण्यात यावा अशी मागणी आहे. त्याच्यानंतर प्रत्यक्षात वर दाखवल्याप्रमाणे डेपो समोरील कुडाळ मठ पणसर हायवे ते स्मशानभूमी घाट प्रॉपर्टी मुस्लिमांचे कब्रस्तान ते गुलमोहर हॉटेल व तेथून पंचायत समिती व भैरव मंदिरच्या मागील बाजूला प्रोसिडिंग होता माझा चालू आहे ना. हो प्रोसेस घ्यायला चालले. आणि त्याचा जो अर्ज आहे ना आहे तसा अर्ज टाईप करून घेणार. आंबेडकर गोष्टी बऱ्याच बोलल्या. आंबेडकर नगर मधील पेडणेकर हॉल व त्याच्या मागील बाजूस 100 वर्षात अधिकतम पूर आलेला आहे. तसे नकाशामध्ये दर्शविलेला असताना पण प्रत्यक्षात पूर येत नसल्यामुळे शेकडो कुटुंबांची आपली घरे व व्यवसाय उभे केलेले आहेत. तर त्यामुळे तो एक रेड लाईन आणि ब्लू लाईन याचा 100% पाटबंधारे विभागावर परत सर्वे व्हावा आणि त्याच्यावर दुरुस्ती व्हावी. भविष्यात अशी परिस्थिती कायम राहिली तर या भागामध्ये विकासाला खीळ बसू शकते व नागरिकांमध्ये प्रचंड नुकसान होऊ शकते. त्यामुळे अधिकतम पुरेशावर दाखवलेल्या प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांची चर्चा करून ठरवण्यात यावं. दुसरा विषय ग्रीन झोन आरक्षणाबद्दल. सदरील विकास आराखड्यामध्ये कुडाळ लक्ष्मीवाडी ते कविल तसेच कविलखेडा या भागामध्ये काही निवासी वसाहत असून त्या ठिकाणी बिनशेती असून ग्रीन झोन टाकण्यात आला. या भविष्यात या लोकांना घर दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे त्याचा पण विचार करण्यात यावा. दाट वस्तीचे क्षेत्र म्हणून साहेब आता 1990 साली आपला प्लॅन झाला. त्याच्यात कंजेस्टेड एरिया फक्त बाजार, बस स्टँड, केळबाई रोड, फक्त बाजार ते शिवाजीनगर आमचा वेलणकरांचं घर इथपर्यंत दाखवण्यात आला. पण आता तुम्ही नकाशावर बघितला तर तो खूप सगळ्या ठिकाणी कंजेस्टेड झालेला आहे. तर त्यामुळे कंजेस्टेड एरिया जर उद्या झाला, उद्या लोकांचे रस्ते गेले तर त्यांना FSI वाढू शकतो. तर त्यामुळे त्याच्याबद्दल पण विचार व्हावा. मी फक्त तुम्हाला सुचवतोय प्रत्यक्ष सन 1998 ते 2026 पर्यंत कुडाळ शहराची झपाट्याने वाढ होत आहे. कुडाळ बस स्टँड समोरील केळबाई रोड, वाघसावंत ते आंबेडकर नगर ते पान बाजार, दत्त मंदिर, पोलीस स्टेशन, कुडाळ मालवण रोड या भागामध्ये अतिशय दाट वस्ती नकाशावरच दाखवलेली गेलेली आहे. त्यामुळे तो कंजेस्टेड एरिया होऊन लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. वाढबाबत अंतर इंद्रप्रस्थ ते नाबरवाडी ते तुपटवाडी सिद्धिविनायक वाडच्या मागे बाजूस वाढत नाही. साहेब वाढ इम्पॉर्टंट आहे. उद्या कुडाळ शहरात तुम्ही परमिशन देणार ते बांधणार आणि आता तुम्हाला सांगतोय जर समजा जास्त पाऊस आला तर पाले चौकामध्ये पाणी हे 100% जमणार. कारण पुढे गांजावकरांच्या पुढे गेला पण पुढे भविष्यात दिसतच नाही. तर त्याही लोक तिथेही पाहणी करावी प्रशासनामार्फत अशी माझी विनंती आहे. कीर्ती हॉटेल ते बाकरे प्रॉपर्टी लक्ष्मीवाडी वाढत दाखवलेला नाही. शुभम शांती सौदत्ती प्रॉपर्टी ते वक्रतुंड प्लाझा, केळुसकर बॅनर्जी नागपाई विद्यालय वाळ गायब आहे. गजारी हॉटेल ती हिंदू कॉलनी वाळ गायब आहे. सद्यस्थिती जागा म्हणजे अर्धे दाखवले. ठराविक प्रॉपर्टी बघून अर्धा दाखवलाय, अर्धा नाही. सध्या परिस्थितीत जाग्यावर असलेले वाढ परंपरागत पावसाचे पाणी नदीला पोहोचण्याचे काम करत आहेत. ते वाढ नकाशामध्ये दर्शवले नाहीत. तर त्याचा एक सर्वे व्हावा आणि ते वाढ सगळे, कारण उद्या जर तुम्ही वाढच्या बाजूला परमिशन दिलं तर लोक रस्ते करणार त्याच्यावर आणि ते बुजून जाणार. पाणी साचायला वेळ लागणार नाही. रस्ता आरक्षणाबद्दल वर नमूद केलेल्या रस्त्याची रुंदी आवश्यकतेपेक्षा जास्त व अवाजवी आहे. काही रस्ते जुन्या प्लॅन नुसार दर्शविले असून नकाशामध्ये योग्य रस्ते व रुंदी करण्यात आले नाही. कुडाळ मठ पंढूर मार्ग ते डेपो ते अभिमन्यू हॉटेल 24 मीटरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे.
तर आमची अशी मागणी आहे, लोकांची घरं पण वाचतील आणि सगळ्याच गोष्टी झाल्या पाहिजे. कंजेस्टेड भाग आहे तो 13 मीटरचा करावा व बस स्टँड पासून अभिमन्यू हॉटेल तिथे 15 मीटरचा करावा. आंबेडकर नगर ते रेल्वे स्टेशन भावपाटा 15 मीटर रुंदीचा दर्शवण्यात आला आहे. कबिलकट्ट्याच्या फाटणावरून बावला जाणारा रस्ता 24 मीटर रुंदीचा दाखवलेला आहे. मुळात आंबेडकर नगर ते रेल्वे स्टेशन जाण्यासाठी रस्ता 15 मीटर एवढा दर्शवण्यात आलेला आहे. साहेब, एवढ्या रस्त्याची काय आवश्यकता नाही. जे अंतर्गत रस्ते आहेत ते 15 मीटर दाखवले. लोकांची गरज रस्ता साहेब प्लॅन 100% चुकीचा आहे. तर मी म्हणणार माझ्या अभ्यासानुसार 100% प्लॅन चुकीचा आहे असं म्हणणं येणार नाही. हरकती ज्या आल्या त्या 80% हरकती या रस्त्यावरून आहेत. कारण लोकांची घरं जात आहेत. रस्त्याचा जर मेट्रो शॉर्ट झाला तर 80% हरकती ऑटोमॅटिकच कमी होती. कबिलकट्टे गणपती मंदिरला दाखवून जाणार रस्ता 12 मीटर दाखवला. 12 मीटर म्हणजे गरजच नाहीये. ऑलरेडी रस्ता गणपती मंदिर आहे आणि प्रस्तावित एक रस्ता दाखवला 3 मीटर एवढा दाखवण्यात यावा. नाबरवाडी हिंदू जुना ओंकार कार्यालय MIDC रस्ता 12 फूट दाखवण्यात आलाय तो 9 मीटर करण्यात यावा. नाबरवाडी MIDC रोड 15 मीटर दाखवण्यात आलाय तो 9 मीटर करण्यात यावा. पोलीस स्टेशन समोरील चिंतामणी प्लाझा ते सिटी सेंटर मध्ये जाणार रस्ता साहेब हा जो रस्ता दाखवलाय ना पूर्ण सिटी सेंटर कॉम्प्लेक्सच त्याच्यात आहे. आपण करू शकणार आहोत का? ज्याचा कॉम्प्लेक्स आहे तो ठीक आहे, पण त्याच्या मागे जी घर आहे त्याच्या मागे जी जागा आहे ती आपण काढणार आहोत का? ज्या गोष्टी होणार आहेत त्या घ्याव्या, ज्या गोष्टी होणार नाहीत त्या 100% रद्द व्हाव्या किंवा त्याला तो रस्त्याची रुंदी कमी करण्यात यावी. जी जागा रिकामी आहे ती घेण्यात यावी. आणि सर लक्ष्मीवाडीचं पूर्ण घर नाबरवाडी येथील रेल्वे बीच ते कांदा हॉटेल रेल्वे लाईनला संबंध रस्ता साहेब 24 मीटर आहे. त्याची ऑलरेडी जागा रस्त्यासाठी गेली आहे. कदम कुटुंबीय म्हणून तिथे आहेत त्यांची जागा रस्त्यासाठी ऑलरेडी गेली आहे आणि 24 मीटर म्हणजे अजून म्हणजे त्यांच्या हातात जागाच नाही आहे. 72 गुंठे जागा टोटल जाते त्या कुटुंबाची. तर त्याचा पण विचार व्हावा. त्यांनी हरकत घेतली आहे. ग्रामीण रुग्णालयासमोर अथर्व प्लाझा जाणारा रस्ता 2 प्लॅनमध्ये 9 मीटर दर्शवण्यात आलेला आहे. सदर रस्त्याची रुंदी नमूदच केलेली नाही. त्याचं रस्त्याची रुंदीच जर नमूद म्हणजे पायवाट टाकवली तिथे, पण मुळात ऑलरेडी रस्ता 10 फूट आहे. तर त्याच्यावर एक यावा. कुडाळेश्वर मंदिर ते हिंदू कॉलनी गेटी राणी रस्ता हा नकाशामध्ये 15 मीटर दाखवण्यात आला तो 3 मीटर करावा. ड्रेनेज स्कीम आरक्षण साहेब मागील 25 ते 30 वर्षात कुडाळ मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे स्टेशन मुंबई गोवा हायवे गेल्यामुळे शहराचा विकास प्रचंड वेगाने होत आहे. शहराची वाढती लोकसंख्या विकासात लक्षात घेऊन स्वतंत्र ड्रेनेज स्कीम असणार आहे. त्याचं आपण नियोजन केलंय पण त्याचा कंट्रोल सर्वे झालेला दिसत नाहीये. कारण तुम्ही जी लाईन दाखवताय ती 100% चुकीची आहे. त्याच्यात एकदा तुम्ही सुधारणा करावी, परत एकदा त्याच्यावर अभ्यास करावा. पाणी पुरवठा योजनेसाठी पुरेशी जागा भविष्यात वाढत्या लोकसंख्येनुसार नसल्यामुळे त्या जागेचे नियोजन करावे. आणि पार्किंगसाठी कुडाळ शहरातली वाढती लोकसंख्या विचारात घेता अनंतमुक्ताई समोरची जागा आहे शासनाची तेथे पार्किंग झोन करण्यात यावं. साहेब ह्या ज्या गोष्टी आहेत वर नमूद केलेल्या ज्याच्या गतीमुळे भविष्यात नागरिकांना बँकिंगकडून म्हणा ज्यांना झोन लागले म्हणजे ज्यांची बिनशेती जागा आहे त्यांना पण झोन लावलेले आहे. तर त्याचा विचार करावा जेणेकरून त्यांना घरं बांधता येतील असा एक विषय आहे. आणि दुसरा विषय पानबाजार येथील मच्छी मार्केटची जागा आहे ती आपल्या ताब्यात आहे पण त्याच्यावर मच्छी मार्केटसाठी झोन नाही आहे. त्याचा एक विचार व्हावा. पोलीस स्टेशन समोर आता आपलं नाना नानी पार्क आहे ते पण झोन नाही आहे. ते पण झोन लागलेला नाही. त्याचा पण विचार व्हावा. त्याच्यानंतर घनकचरा व्यवस्थापन. हो साहेब घनकचरा व्यवस्थापन तुम्ही आमच्या रसाळ झालाय या प्लॅनमुळे रोष कशासाठी वाढला. घनकचरा आपण तिथे प्रोजेक्ट करतोय आणि परत आपण डम्पिंग ग्राउंडसाठी गोदडवाडीमध्ये लोन केलाय म्हणजे तिथली लोक आमच्यावरच येतात. म्हणजे लोकांना आज असा गैरसमज झालाय आपल्या नगरसेवकांनी केला आणि तो झोन आणून तिथे टाकला तर आपण करतोय ना प्रकल्प मग तिथे कशाला पाहिजे. तर माझं म्हणणं तो पण रद्द व्हावा. एवढ्या माझ्या मागण्या आहेत त्याचा विचार व्हावा. निवेदन द्या मॅडम.